काळा पैसा लपवणाऱ्यांनी स्वतःहूनच 500 आणि 1000च्या ज्या नोटा रद्दबातल करण्यात आल्या त्यांची विल्हेवाट लावायला सुरुवात केली. कोणी नोटा जाळून टाकल्या, कोणी त्या गंगेत जाऊन फेकल्या, तर काही मागाभागांनी जुन्या नोटांना अक्षरशः केराची टोपली दाखवली. मात्र तुम्ही आम्ही रांगेत उभं राहून ज्या ज्या जुन्या नोटा भरलेल्या आहेत बँकांमध्ये, त्या नोटांचा आरबीआय नेमकं काय करणार आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पाहूयात आपण ज्या बँकेमध्ये भरलेल्या जुन्या नोटांची विल्हेवाट आरबीआय कशी लावते ते. आरबीआय जुन्या नोटांचे 500 आणि 1000च्या 1500 कोटींच्या नोटांची विल्हेवाट लावायचं आव्हान आरबीआय समोर आहे. जुन्या नोटा नष्ट करण्यासाठी आरबीआयला 1 वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल. या नोटांची छाननी आणि स्कॅनिंग केल्यानंतर तुकडे त्यांचे केले जातील. महाराष्ट्रात मुंबईच्या जो फोर्ट परिसर आहे तिथं आणि नंतर बेलापूर आणि नागपूर मधल्या केंद्रांवर या नोटांची विल्हेवाट लावायचं काम होतं. आरबीआयकडे नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी 19 केंद्रांवर 40 यंत्र कार्यान्वित आहेत. एका तासात 2.5 लाख नोटा नष्ट करण्याची क्षमता आहे. जपान आणि जर्मनीमधून नोटा नष्ट करणाऱ्या यंत्रांची आयात करण्यात आली आहे. खास जुन्या नोटांनी भरलेल्या 80,000 गोण्या या मुंबई केंद्रामध्ये सध्या आहेत. 500 आणि 1000 सोडून इतर नोटांची विल्हेवाट लावायचं काम तूर्तास बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि सध्या प्रायोरिटी या 2 नोटांना आहे, 500 आणि 1000.